माझ्या बालमित्रांचे मी सहर्ष स्वागत करते। या इतिहास दुःखाची संभाषण भरले, दुःखाने सुखाला चांगले धारावे ठरले। असाच हा सुख दुःखाचा अविस्मरणीय दिवस आपल्या शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ। विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी शाळेतून जात आहे याचा आनंद तर आपल्याला सहसातून बाहेर पडत आहे। याच्या दुःख असे हे सुख दुःखाचे संमेलन। या निरोप समारंभ कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या कोणत्याही कार्यक्रम म्हटला की अध्यक्षांशिवाय अपूर्ण म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडची करेल प्राप्ती। कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोटे साहेब केंद्र प्रमुख सर यांनी स्वीकारावे अशी मी नम्र विनंती करते। आत्ताच माझी मैत्रीण प्राप्ती हिने अध्यक्षांची निवड केली। मी सर्वांच्या वतीने तिला अनुमोदन देते। धन्यवाद। प्रतिमा पूजन करेल। समाजाला दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली। सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूजन करावे। सत्कार आपण करणार आहे। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय आरोटे साहेब यांचा सत्कार इयत्ता 7वीची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी ही आजच्या स्वागतम मान्यवर हो ज्येष्ठ शिक्षक माननीय DM कोटकर सर यांचा सत्कार प्राप्त इयत्ता 7वीची विद्यार्थिनी प्राप्त हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन। हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन। आगतम यानंतर स्वागतम आपल्या गावच्या प्रथम नागरिक प्रियाताई पवार यांचा सत्कार इयत्ता 7वीची विद्यार्थिनी स्वागतम मान्यवर त्याचबरोबर स्वागतम नेहमी शाळेत यांचा सत्कार प्राप्त करेल आपली प्रीती आणि शाळा
अमृतमय हे आणि सुसज्ज कशी करता येईल याचं मार्गदर्शन करणारे आमच्या शाळेचे तसेच गावातील ज्येष्ठ शिक्षक आर्य सर यांचा सत्कार संकेत कोटकर. भाग्य उजळले गुणवंतांचा कौतुक सोहळा बहरे गुणवंतांचा कौतुक सोहळा बहरे नंदन मन आगतम स्वागतम रेखाताई यांचा सत्कार कल्याणी करते. स्वागतम आगतम स्वागतम मानवर हो स्वागतम. शेषनारायण माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सहाने मॅडम यांचा सत्कार समृद्धी आपले समृद्धीचं झाली का हा मुटके पायल मुटके. आदर्शाची ज्ञान पंढरी कला क्रीडा साहित्य नगरी. त्याचबरोबर आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचा सत्कार समर्थ दड. नगरी ज्ञान विज्ञानाने घडते भविष्य ज्ञान विज्ञानाने घडते भविष्य मधुबन आगतम यानंतर नेहमी सर आपल्याला काय घेता येईल शाळेसाठी आमदारांशी किंवा वाळींशी बोलणं झालं तर अजून काय नवीन घेता येईल नेहमी तत्पर असे योगेश भाऊ कोटकर यांचा सत्कार समर्थ आपला बालेराव सावकाश बालेराव. सप्तसुरानी करितो हे नमन यानंतर दत्तूभाऊ कोटकर यांचा सत्कार ओंकारकर. मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम. त्यानंतर गॅदरिंग असो किंवा इतर परिसरामध्ये कुठेही कोणताही कार्यक्रम असो युट्यूब कार्यक्रम बनवणं नेहमी मला तर काही पाठवत राहतात. कार्यक्रम जर कुठलाही झाला तर ते पाठवतात आणि अतिशय सुंदर अशी शूटिंग आणि त्याचं डेव्हलपिंग एवढं खास असतं. असे एकनाथ भाऊ कोटकर यांचा सत्कार वेदांत सातवीचा वेदांत करेल. या पुढे या. सप्तसुरानी करितो हे नमन हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन आगतम स्वागतम. यानंतर या मुलांना स्वागतम ज्या शिक्षकांनी आता पहिलीपासून आतापर्यंत जे मार्गदर्शन सर्वांनी केलं त्यामध्ये हो स्वागतम. गुंजाळ सरांचा तसा खूप मोठा वाटा आहे. त्याचबरोबर चासकर मॅडम यांचा 5वी पर्यंत चासकर मॅडमने या मुलांना खूप छान पद्धतीने 5वी पर्यंत घेतलं. अधूनमधून आम्ही पण तास जायचो. मुलं ही जी बॅच आहे अतिशय ऍक्टिव्ह अशी बॅच आहे. कोणताही कार्यक्रम असो अतिशय सुंदर नियोजन त्यांचं असतं. आजचं जे नियोजन तुम्ही पाहताय किंवा मग लग्नाचा जरी कार्यक्रम असला तर आपल्याकडून एखादी गोष्ट चुकेल परंतु यांचं नियोजन एवढं अचूक आहे. अगदी पाण्याचे जार पासून चटयांपासून स्वतः त्यांनीच केलं आणि खूप ऍक्टिव्ह सुंदर मुलं आहेत. मुली पण ही पाठीमागची सर्व आता संकेत उभा राहा आणि त्याचे मित्र परिवार. जेव्हा एखाद्या शिक्षकाचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाला हिचं सर्व पाठीमागचं बॅकग्राऊंड सजवण्याचं काम ही मुलं करतात. आजचं सुद्धा या मुलांनीच केलेलं आहे पाठीमागचं. म्हणजे बाहेरच्या माणसं नाहीत. स्वागतम मान्यवर
5 पांडव आहे पण ते जमून नाही देत कोणाला. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय गिरी सर यांचा सत्कार ओम करेल. आदर्शाची ज्ञान पंढरी कला क्रीडा साहित्य नगरी. यानंतर ज्येष्ठ शिक्षक माननीय गुंजाळ सर यांचा सत्कार संकेत करेल. आदर्शाची या गुंजाळ सर पंढरी कला क्रीडा साहित्य नगरी. ज्ञान विज्ञानाने घडते भविष्य हे मधुबन. यानंतर ज्ञानाने घडते भविष्य हे तुम्ही या मोरपा फलकलेखन किती सुंदर आहे, म्हणजे आवडच आहे सर. कोणताही कार्यक्रम असो, वाढदिवस असो, 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, किंवा आज इव्हन आजचा 7वीचा निरोप सोहळा, खूप आवड सर. न सांगता आले की त्यांचं काम ते सुरू करतात. कोणताही कार्यक्रम असे आमच्या शाळेचे हरवणारी व्यक्तिमत्व चव्हाण सर यांचा सत्कार सार्थक करा. आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम. त्याचबरोबर एकच वर्ष शहर म्हणून आले, पण सर्व मुलांच्या एका गळ्यातला ताईत बोलतो आणि आमच्या स्टाफचा बोल असं आवडतं व्यक्तिमत्व आणि प्रखड बोलणार आमचे जाधव सर यांचा सत्कार वेदांत चल वेदांत. आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम. आगतम स्वागतम मान्यवर हो ज्येष्ठ शिक्षिका स्वागतम. बोर्डे मॅडम यांचा सत्कार हर्षभराने समीक्षा करा. सप्तसुरानी करितो हे नमन. हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन. आगतम त्याचबरोबर स्वागतम न रागवता मान न शिक्षा करता मुलांशी हसत खेळत सर्व स्टाफचे असेल अशा आमच्या गोलांडे मॅडम यांचा सत्कार प्रियांका कर. स्वागतम. आणि तिच्याबरोबर ज्ञानेश्वरी पण सर. चला या कोण अजून कोण या कोण इकडे या बाप्ती चाल एकच तिथं किती उभे राहा कोणी पण दोन. थोर पाहुणे एक दिवस सत्कार राहिला आहे संबंधित खतोडे सरांचा. अमृतमय हे खतोडे सर म्हणजे भाग्य उजळले. सगळ्या रोगावरचा इलाज, कोणताही प्रॉब्लेम असू द्या सोडवणार. आणि ही जे साथीची मुलं होती, मुलं मुली हमखास सरांकडे जायचे. आणि हे जे नियोजन केलेलं आहे या नियोजनामध्ये सरांचं बहुमूल्य मार्गदर्शन आहे. तर त्या खतोडे सरांचा सत्कार पांडव करते. 5ही पांडव या सत्कार करा. कौतुक सोहळा गहरे नंदनवन. आगतम स्वागतम मान्यवर टाळ्या वाजवा जोरात जरा. स्वागतम. आगतम स्वागतम धन्यवाद सर. मान्यवर हो स्वागत. एक आज ह्या मुलांनी अतिशय जेवणाचं उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. आणि हा स्वयंपाक बनवण्यासाठी समर्थ दळवीचे जे वडील आहेत त्यांनी विना मोबदला स्वयंपाक बनवलेला आहे. तर मी एकनाथ दळवी यांना विनंती करतो, नवनाथ दळवी यांना विनंती करतो तर त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पटकन इकडे यायचे. आदर्शाची ज्ञान पंढरी चला कोल्हाळ मॅडम आणि चौधरी मॅडम पटकन या. ज्ञान विज्ञानाने घडते भविष्य
ओके. ज्ञान विज्ञानाने घडते भविष्य हे मधुबन. आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम. आगतम स्वागतम सन्माननीय शिक्षक, पालक आणि प्रिय मैत्रिणींनो, आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा भावनिकही आहे. इथून पुढे आपण प्रत्येक क्षण वेगवेगळ्या वाटावर प्रवास करत असतो, तरी शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. आपण शिक्षण दिलेले शिकवणी, मित्रांसाठी आलेले सोनेरी क्षण आणि इथून प्रत्येक अनुभव आपल्या पुढे मोठे होण्यासाठी अत्यंत. 6वीचं कोणी आहे का? 5वी 6वी? 5वीचं मल्हार साहेब. सहभाग सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मल्हार विकास बांधावणे आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. आज आपण सर्वजण येथे निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत. आज मी नाही तर आपण सर्वच जण खूप भावुक झालेलो आहोत. काही वर्षांनी हे मुलं या शाळेत आले होते. काही वर्षांपूर्वी हे मुलं या शाळेत आले होते. त्यावेळी कुंभार मातीच्या गोळ्यापासून मडकी तयार करतो, त्याचप्रमाणे या शिक्षकांनी यांना घडवले. मी पण या शाळेत आलो होतो तेव्हा यांच्यामध्येच राहायचो, यांच्यामध्येच खेळायचो. माझ्याकडून जर बोलताना काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. आदरणीय सर, आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानू इच्छिते. माझे नाव प्राप्ती एकनाथ कोटकर. आज आपण 7वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. आज आपला शाळेचा शेवटचा दिवस. या शाळेने आपल्याला पुस्तकी ज्ञान नाही तर आत्मविश्वास, शिस्तबद्धता, प्रामाणिकपणा आणि या जगात कसं वावरायचं याचे धडे दिले. ही शाळा सोडून जातोय असे नाही, खूप आठवणी आहेत. जसे की आमच्या शाळेत पहिला पाऊल पडताच आम्हाला शिकवणाऱ्या चासकर मॅडम होत्या. त्या आज आल्या नाही. आम्ही 6वीला गेल्यानंतर आमच्या मॅडमची बदली झाली. धामणगाव आवारी येथे मुख्याध्यापिका पदवी बदली झाली. आम्हाला 6वीला गेल्यानंतर गुंजा सर वर्ग शिक्षक म्हणून मिळाले. आरोटे सर आम्हाला इंग्रजी, मराठी, इतिहास, भूगोल विषय शिकवायला होते. त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आरोटे साहेब झाले, म्हणजेच आरोटे सर केंद्र प्रमुख झाले. त्यानंतर 7वीला आलो तर गुंजा सर वर्ग शिक्षक होतेच. त्यानंतर शिक्षकांची कमी असल्याने शाळेतील बाकीच्या शिक्षकांनी त्यांच्या अनुभवातील विषय घेतले. जसे की खतोडे सरांनी हिंदी विषय घेतला, बोडे मॅडमनी भूगोल विषय घेतला, गोलांडे मॅडमनी इतिहास विषय घेतला, चव्हाण सरांनी इंग्रजी विषय घेतला. जाधव सरांकडे 5वीचा वर्ग असल्यामुळे त्यांनी कोणताच विषय घेतला नाही. तरी देखील कोणता विषय मागे राहिलाय याची विचारपूस करायची. आमच्या शाळेत नवीन मुख्याध्यापक आले, गिरी सर. त्यांनी आमचा मराठीचा विषय घेतला. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आले की हसत खेळत शिकवणारे शिक्षक, सर्व विद्यार्थ्यांना समजून घेणारे आणि चुकी झाल्यानंतर आम्हाला मार्गदर्शन करणारे असे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक आहेत.
आमच्या दोन्ही मॅडम आपल्या मुलासारख्या आम्हाला प्रेम करणाऱ्या भेटल्या याचा आम्हाला आनंद आहे. शाळा सोडून जाताना आम्हाला खूप दुःख होत आहे. आमच्यावर आपल्या मुलासारखे प्रेम करणारे शिक्षक आम्हाला लाभले हे आमचं भाग्य आहे. करून जावे बरेच काही निघून इथून जाताना, गहीवरून यावा जगाचा साऱ्या निरोप शेवट देताना. धन्यवाद. मित्रांनो, माझे नाव संचिता सचिन कोटकर. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकांनी पाने. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आमच्या निरोप समारंभ या भावूक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त करताना मी ही भावना झाले आहे. या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे. तुमच्यासाठी एक कविता आहे. मी म्हणते, कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. आठवतो तो दिवस, पहिला दिवस रडतच आले होते, आठवलेले हाही दिवस रडतच चाललेले. आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे. शाळेने आमच्यातील सगळ्या गुणांचा शोध घेतला. या शाळेसाठी सर्व शिक्षकांनी चांगली शिकवणी दिली. त्याचे आम्ही सौंदर्य अनुसरण करू वाटेल नव्हते. कधी मला निरोप आपला घ्यावा लागला. पाखरात भरलेल्या विचार बळाने भरारी सिद्ध व्हावी लागले. यानंतर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर 2 शब्द बोलतो. नाव ज्ञानेश्वरी गोपीनाथ कोटकर. मी आता 7वी मध्ये शिकते. आज या शाळेचा निरोप घेताना खूप वाईट वाटते, पण या शाळेत आपण खूप आनंद केला, खूप मस्ती केली. सरांनी खूप छान शिकवले. जसे खतोडे सर, काही अडचण आली की खतोडे सरांकडे जावं लागतं, कारण की सर सगळ्यांचं मन ओळखून सगळ्यांना उत्तर सांगतात की काय करायचं काय नाही. तसे गुंजा सर, आम्हाला गणित हा विषय खूप आवडतो, कारण की गुंजा सर शिकवतात, म्हणून गणित हा माझा सगळ्यात विषय पक्का आहे. गोलांडे मॅडम इतिहास व नागरिकशास्त्र शिकवतात. इतिहास व नागरिकशास्त्र हे विषय खूप अवघड आहेत, पण त्या सर्व समजून सांगतात. बोर्डे मॅडम हा भूगोल विषय हा पण अवघडच आहे, पण त्या खूप आनंदाने आम्हाला समजून सांगतात. तसेच सर्व शिक्षक आम्हाला आनंदाने शिकवतात. वर्गावर आले की सगळं हसूनच शिकवतात. धन्यवाद. यानंतर मुलांमधून समर्थ येते आणि मनोगत होते. प्रथमतः गुंजाळ सर. 7वी वर्गाचा निरोप समारंभ. या निरोप समारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, निरोप हा शब्द जीवनामध्ये अनेक वेळा घ्यावा लागतो. हा जो 7वीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, खऱ्या अर्थाने 2 दृष्टीनं हा महत्त्वाचा आहे. एका बाजूला हा कार्यक्रम हळवाई आहे आणि एका बाजूला हा कार्यक्रम सुखद सुद्धा आहे. म्हणजे सुख आणि दुःख असा सुवर्णमय मिलाप झालेला हा कार्यक्रम. सुख याच्यासाठी की तुम्ही आता पुढच्या वर्गात जाणार आहात, तो एक आनंद मनाला असतो. आणि दुःख याच्यासाठी की या मराठी शाळेच्या वातावरणाला, ज्या ठिकाणी तुम्ही आता इथे बसलेला आहात, त्या सर्व आजूबाजूच्या परिसराला तुम्ही मुकणार आहात. पहिलीपासून 7वी पर्यंत ज्या शिक्षकांनी तुम्हाला काही ज्ञानाची शिदोरी दिली असेल, ती शिदोरी आपण जपून ठेवली पाहिजे. जीवनामध्ये वेळोवेळी त्या शिदोरीचा आपण उपयोग केला पाहिजे.
वेळ खूप झालेला आहे. मी एवढंच सांगेन की खूप काही तुम्हाला दिलं, खूप काही शिकवलं. आपल्या जीवनामध्ये यापुढे सुद्धा तुम्ही एक आदर्श, सुसंस्कारी, सर्वगुण संपन्न असं नागरिक बना आणि आपल्या आई वडिलांचं, मोठ्यांचं, त्यांचा आदर करा, मान राखा. आपली ओळख अशी निर्माण करा की हे अमक्याचा हा मुलगा आहे असं म्हणण्यापेक्षा हे अमक्याचे वडील आहे अशा प्रकारे आपली ओळख निर्माण करा. म्हणजे खूप मोठं व्हा, खूप नाव कमवा, चांगलं नाव कमवा. जीवनामध्ये नाव दोन प्रकारे कमवता येतं पहा. चोराचंही नाव असतं आणि जो चांगलं काम करतो साव त्याचंही नाव कमवतो. पण आपण असं नाव कमवा की चांगलं नाव कमवा. खूप असं जगाला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला आपला अभिमान वाटेल असं कर्तृत्व निर्माण करा. आणि एवढ्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपतो. यानंतर जाधव सर. 7वीचा आजचा निरोप समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय उपस्थित व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्र, आज आपल्या शाळेतील इयत्ता 7वीच्या वर्गातील या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होतोय. खरं तर पहिलीपासून 7वी पर्यंत ही विद्यार्थी या ठिकाणी शिकले आणि आता पुढं 8वी वर्गात त्या ठिकाणी हायस्कूलला ती जातील. परंतु या 7 वर्षाच्या कालावधी त्या ठिकाणी ते शिकली आणि त्यांना निरोप देणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे म्हणून आपला हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर ही जे 7वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, 15 मला वाटतं 23-24 विद्यार्थी होते हे सगळे. त्याच्यानंतर आता जी राहिली ती 15, काही बाहेर गावी गेलेली, काही नवोदयला गेलेली आहे. तर असो, खूप चांगल्या अशा प्रकारची ही बॅच होती आणि खूप चांगलं अभ्यास केला तुम्ही, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, जिथं जिथं अडचणी येतील तिथं मार्गदर्शन घेतलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं आरोग्य सर, आता शासनाने आता पहा NEP मध्ये व्यवसाय कौशल्य आणलं आहे. परंतु ही जी विद्यार्थी आहे ना, यांना कौशल्य प्राप्त आहेत पहा. एखाद्या MBA कॉलेजला मॅनेजमेंट कसं असावं त्याच्यापेक्षा प्रतीचं मॅनेजमेंट त्यांचं आहे. कोणती इतकं बारीक बारीक गोष्टीचे ते त्या ठिकाणी कौशल्यानं त्या ठिकाणी नियोजन करणारे. आजचा कार्यक्रमच हे त्याचं उदाहरण आहे की छोटा कार्यक्रम होता परंतु त्याचं इतकं बारीक व्यवस्थित प्लॅनिंग त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे की क्षुल्लक गोष्टीचं, प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. आता कौशल्याची गोष्ट झाली, हे डेकोरेशन आहे ना, त्यांनी युट्यूबला शिकलेलं आहे किंवा काही गोष्टी आहेत आमच्याकडून माहिती करून घेतलेल्या आहेत. कुठं अडचणी तिथं त्यांनी माहिती करून, म्हणजे सेल्फ अवेअरनेस त्यांचा जो आहे तो खूप चांगला आहे. स्वतः शिकण्याची जी वृत्ती आहे ती खूप चांगली आहे. ह्या सगळ्या मुली तशाच पद्धतीचं आहे. फक्त आता तुम्हाला एवढंच सांगाल मी की तुम्ही या गोष्टी ज्या आहेत कौशल्य तुमचं विकसित करत आहात याच्यातही आणखी चांगली भर टाका, चांगलं शिका, चांगलं त्या ठिकाणी चांगले नागरिक व्हा आणि सगळ्यात महत्वाचं आहे वाचन करत चला. जास्तीत जास्त जितकं तुम्ही जास्त वाचन कराल तेवढा तुमचा व्यक्तिमत्व विकास अधिक होईल. आणि आपण त्याच्यासाठी तर या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम वाचन विकासासाठी केलेलेच आहेत. परंतु मोबाईल पेक्षा पण जास्तीत जास्त वाचनाकडे लक्ष द्या, कारण खूप स्पर्धा आहे, मोठं स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर वाचन हे खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारची तुम्हाला मी सदिच्छा देतो की वाचन जास्तीत जास्त वाढवा. तुमचं पुढील जी शैक्षणिक वाटचाल आहे ती खूप चांगल्या प्रकारची असणार आहे.
आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि गेल्या 7 वर्षामध्ये आमच्याकडून काही विद्यार्थी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी शाबासकी देण्याचा प्रयत्न केला आहे. कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणी नकळतपणे शिक्षाही करण्याचे वेळ त्या ठिकाणी आली असेल. एखादा शब्द देखील तुम्हाला आमच्याकडून कमी जास्त बोलला गेला असेल तर एक गुरुजन म्हणून चांगल्यासाठी आम्ही बोललोय असं त्या ठिकाणी तेवढी भावना लक्षात ठेवा. आणि पुढे खूप चांगले मोठे व्हा. आणि शिक्षकाला नेहमी पहा, त्याचा विद्यार्थी जर मोठा झाला ना त्याला खूप आनंद होत असतो. तर तशा प्रकारचे काहीतरी मोठे बना. आम्हाला नक्कीच आनंद होईल. तुम्हाला भावी पुढच्या शैक्षणिक वाटचाली खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद चव्हाण सर. ही चिमुकली जेव्हा पहिलीला आले त्यावेळेस कोण कसे कोणाच्या नाकात किती काय कोणाचं कुठे काय. आणि आज पहा किती किती बदल झाला. किती सुंदर दिसत आहे. म्हणजे खूप मोठा बदल शिक्षणाने परिसराने एकमेकाचं पाहून होत असतं. तर आपल्या शाळेचे शिक्षक जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी या मुलांना शुभेच्छा द्या. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या निरोप समारंभासाठी ज्या ह्या 7वीच्या मुलांनी आयोजित केलेला आहे त्या सर्वांसाठी उपस्थित असलेले आपण. अनेक कार्यक्रम होतात, आम्ही पाहतो, तुम्ही पाहतात, परंतु ह्या कार्यक्रमाचं एक वेगळेपण म्हणजे हे सर्व मुलांनी केलं आणि अतिशय सुंदर असं नियोजन यांनी केलेलं आहे. माझा त्यांचा परिचय फार झाला नाही 5वीच्या शिष्यवृत्तीमुळे, पण जेवढा झाला तेवढ्यामध्ये मला कळून चुकलं की मुलं अतिशय चांगली आहेत. आणि सर्वात महत्वाचा गुण यांच्यामध्ये जो आहे तो म्हणजे एकमेकाला धरून राहण्याचा. ही जी सर्व मुलं आहेत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद होताना मला आढळला नाही. आणि एक महत्वाची गोष्ट आढळली का जे काही करायचं ना ते आपण सगळ्यांनी मिळून करायचं अशी त्यांची भावना असते. म्हणजे खूप सारे कार्यक्रम मी पाहिले, कधी असो मुलं मुली एकत्र सहकार्य होती आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे. काय झालंय आज मोबाईल भौतिक साधन यामुळं खूप दुरावा निर्माण झालाय, परंतु तुम्ही मुलांनी आज जो काही कार्यक्रम केलाय आणि तुमची जी काही मी कारकीर्द पाहिली आहे 1 वर्षामध्ये त्या अनुषंगाने मी नक्कीच सांगतो का ही जी मुलं आहेत ही शिक्षण निश्चित होतील, परंतु त्याचबरोबर सुसंस्कृत होतील आणि आपल्या कुंभेफळ गावचं नाव उज्ज्वल करतील अशी आशा बाळगतो. त्यांच्या भावी आयुष्याला चांगलं आरोग्य, चांगली शैक्षणिक कारकीर्द मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता फक्त एकच सुचवण, पहा तुम्ही जात आहात या ठिकाणाहून, काही गोष्टी असतील परंतु तुम्हाला नव भारताची निर्मिती करायची आहे. आणि एकच 2 ओळी म्हणेन शेवटी जाता जाता, छोडो कल की बातें कल की बात पुरानी. लक्षात घ्या, सोडून द्या जुनं ते. छोड़ो कल की बातें कल की बात पुरानी, नए दौर से लिखेंगे हम नई कहानी. हम कौन? हम हिंदुस्तानी. हम हिंदुस्तानी. धन्यवाद. अच्छा, इयत्ता 7वीच्या सदिच्छा कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, कारण प्रत्येकाचं नाव घेतलं तर वेळ जास्त होईल, म्हणून त्याबद्दल मी प्रथमतः आपली क्षमा मागतो. आणि सर्वच आपण तोलामोलाचे मान्यवर आहात. इयत्ता 7वीचा सदिच्छा समारंभ किंवा निरोप समारंभ, खरं म्हणजे मुलांनी ज्या वेळेला भाषण केली
सुखद आणि दुःखद अशा दोन भावना जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला खरा जीवनाचा आनंद असतो. नुसतं सुख माणसाच्या भोवती असेल तर दुःखाचा अर्थ कळत नाही, आणि नुसतं दुःख भोगायला लागलं तर सुख काय असतं हे विलग करता येत नाही, असा तो मनुष्य जन्म असतो. प्रथमतः या 7वीच्या मुलांनी त्यांच्या सर्व शिक्षकांनी प्रत्येकाने नमूद केलंय की हा कार्यक्रम मुलांनी आयोजन केलेला आहे. खरोखर कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर मी 15 ते 20 मिनिटं किंवा 30 मिनिटं अगोदर आलो होतो. कालपासून वेगवेगळी धावपळ मला दिसायची, कारण दर्शनाला येताना दिसतं मला की कोणी टाकीवर असतं, कोणी भांडे घेतंय, कोणी पातेले घेतंय. काय धावपळ आहे याचा मला अंदाज येईना. मला असं वाटलं की मदतनीस जे आहेत त्या काही रजेवर असतील आणि म्हणून अशा प्रकारचं काम विद्यार्थ्यांच्या मार्फत केलं जात आहे असा एक माझा समज झाला होता. परंतु तो आजच्या मनोगतामधून या ठिकाणी निश्चित झालाय की आजच्या कार्यक्रमाचं नियोजन काल परवापासून चालू आहे. याबद्दल 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांना 5 पांडवासह मनपूर्वक धन्यवाद. टाळ्या वाजवा एकदा, तुम्हाला धन्यवाद दिले. आणि या सदिच्छा समारंभाच्या निमित्तानं खरं म्हणजे तुमचं तर कौतुक आहेच, पण शाळा हे एक नाणं आहे की जिथं वक्तृत्व असतं, कर्तव्य असतं आणि कर्तृत्व असतं. या 3 गुण ज्या शालेय परिसरामध्ये असतात ती शाळा निश्चितपणानं उज्ज्वल यशाकडे जात असते. याचा अनुभव आपण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेपळच्या माध्यमातून घेत आहोत. सन्माननीय केंद्र प्रमुख बाळासाहेब आरोटे सर, केंद्र प्रमुख आरोटे सर, मुख्याध्यापक सन्माननीय गिरी सर आणि त्यांचा सर्व स्टाफ हा कार्यरत आहे. हे एका शब्दामध्ये मला या ठिकाणी सांगायचं आहे, कारण एका विद्यार्थ्यांनी सर तुमचं भाषण करत असताना, मनोगत करत असताना पक्का शब्द वापरला आणि मी तो पक्का ध्यानात ठेवलेला. तिनं सांगितलं की गणितासारखा विषय मला इतका आवडला की तो माझा पक्का झाला. आता पक्का याचा अर्थ असा की कुठल्याही प्रकारची शंका त्या विद्यार्थिनीला नसावी, आणि म्हणून ग्रामस्थ या नात्याने मी आपल्याकडून अशीच अपेक्षा करेन की गणिताबद्दल जेवढा पक्का शब्द वापरण्याची हिंमत आमच्या विद्यार्थ्यांची झाली तेवढी सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये ही हिंमत पुढच्या वेळेला पक्का शब्दाने पक्की झाली पाहिजे, अशा प्रकारची एक मुचकी आणि अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. शिक्षक वर्गाने मी कार्यरत आहे. खरं म्हणजे शाळेकडे येण्यासाठी ही शिक्षक मंडळी सगळी अविरतपणे प्रयत्न करत असताना मी या परिसरामध्ये बऱ्याच वेळा पाहतो की शाळेची वेळ वेगळी आहे, येण्याची वेळ वेगळी. येण्याची वेळ या अर्थाने वेगळी आहे की ज्या वेळेत शिक्षक यायला पाहिजे त्या वेळेच्या अगोदर अर्धा ते पाऊण तास ही शिक्षक मंडळी इथं उपस्थित असतात, आणि मग ही खऱ्या अर्थाने शाळेबद्दलची आपुलकी आहे ही मुद्दाम या ठिकाणी मी नमूद करतो. शिक्षण आणि शिक्षा, खरं म्हणजे शिक्षा कशी करायची याचे 2 प्रकार आहेत. शारीरिक शिक्षा केली जाते, मानसिक शिक्षा केली जाते, परंतु याही शिक्षेपेक्षा गोड असे शब्द विद्यार्थ्यांच्या भाषणामध्ये आलेले आहेत. वडिलांसमान, माते समान अशा प्रकारचं भावनिक होऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम तुम्ही करता, हे निश्चितपणाने कौतुकास्पद आहे. आणि म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं अशा शिक्षेच्या संदर्भाने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं अभिनंदन करेन की जो धाक आहे, आदरयुक्त धाक निर्माण होणं हा खरा आजच्या पिढीचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि म्हणून शारीरिक शिक्षा तर करायचीच नसते, तो भाग वेगळा आहे, परंतु आदरयुक्त भीती मात्र प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये राहिली पाहिजे की जेणेकरून तो आपला भविष्य काळ उज्ज्वल करू शकतो. मी पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या शिक्षक मंडळींचं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप मोलाचं असं मार्गदर्शन आपण केलं.
यानंतर डीएम सर मनोगत व्यक्त करतात. आज इयत्ता 7वीच्या वर्गाचा सदिच्छा समारंभाचा कार्यक्रम 7वीचा समारंभाचा कार्यक्रम होतोय. इयत्ता 10वीचा कार्यक्रम होतोय माध्यमिकचा. 7वीचा कार्यक्रम होतोय म्हटल्यानंतर आम्हाला बरं वाटलं. जरा लहान मुलं आहेत, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेऊन आपल्याला निरोप दिला जातो. हा एक आनंदाचा क्षण असतो आपल्या जीवनातला. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय व्यासपीठ आजचे अध्यक्ष बाळासाहेब बारोटे सर, केंद्र प्रमुख, गावातील सर्व मान्यवर, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक गिरी सर आणि सर्व विद्यार्थी मित्र, खऱ्या अर्थानं विद्यार्थी पट कमी होतोय दिवसेंदिवस आणि मला वाटतं 15 विद्यार्थी हजर आहेत. आज 16चा आकडा आहे, गैरहजर आहे विद्यार्थी असं वाटतंय. 15 आहे ना? ओके, धन्यवाद. 100% हजर आहे. जिल्हा परिषद शाळेतून आपल्याला माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. RS कोटकर सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व विद्यार्थी आपल्या शेषनारायण विद्यालयामध्ये उपस्थित होतील, हजर होतील. जशी जिल्हा परिषद शाळा आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे आपल्या गावचा, त्याप्रमाणे शेषनारायण विद्यालय सुद्धा आपलंच आहे आणि म्हणून आपण मोठ्या थाटामध्ये आपला प्रवेश इथं झाला पाहिजे. त्यासाठी सहाने मॅडम इथं उपस्थित आहेत, गेल्या वाटतं, काय हरकत नाही. पटसंख्येचा मोठा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे सगळीकडे. त्यामुळं गावातल्या शाळा टिकल्या पाहिजे, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्या पद्धतीने सर्वजण प्रयत्न करतायत. केंद्र शाळा टिकली पाहिजे. खतोडे सर नेहमी सांगतात आपल्याला, इथं शाळा टिकली पाहिजे 7वी पर्यंत, पटसंख्या वाढली पाहिजे. त्यांचं बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वजण आपण त्यासाठी प्रयत्न करूया. याचा 7वीच्या मुली या सर्व क्षेत्रात पुढे असं म्हटलं जातं आणि ते बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. ही बॅच जे चांगली तर आहेच सर, पण आजच्या या युगामध्ये समाजामध्ये आपल्या तोंडात किती गोड साखर ठेवून कसं वागायचं याचं ज्ञान लय मोठं यांना. साधारण आठवड्यात 1 दिवस किंवा 2 दिवस असं यायचं यांचा. 4 वाजता माझ्याकडे येणार, सर काय चाललंय तुमचं? काय नाही, असं आधी गोड गोड बोलणार. सर भूक आला, भूक 50 रुपये वजच म्हणणार, भूक 50 रुपये म्हणजे एवढं नाही. आणि घेऊन जाणार 50 रुपये, घेऊन जाणार, वेळ घेऊन येणार, खाणार एवढे गोळ्या मिळाले खाणार. ते एकटे बिकटे खात नव्हते. नंतर आहे ना ते काय करायचे, असे साचून पैसे साचवायचे. मी 100 रुपयाची पिळा खूप माझ्याकडे, सर पिळा चला काय, म्हणजे परत सुद्धा देण्याची वृत्ती नसती, घेण्याचीच नाही, परत देण्याची सुद्धा आहे. खूप चांगले घ्यायचे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा केंद्र प्रमुख आरोग्य सर, उपस्थित असलेला सर्व शिक्षण स्टाफ, गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र, आज आपण 7वीच्या निरोप समारंभाबद्दल इथे जमला. याबद्दल मी एवढंच सांगेन की 7वीतून 8वीत हायस्कूलला गेल्याच्या नंतर
शाळेचं मराठी शाळेचं सुद्धा नाव तुम्ही उज्ज्वल कराल आणि परीक्षेत चांगले मार्क मिळवून पास व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी किंवा परीक्षा उत्तम जाण्यासाठी बेस्ट ऑफ लक देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आबा. 7वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय आरोटे साहेब, त्याचबरोबर गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई, उपसरपंच रेखा, त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, आमचे सल्लागार RS सर, DM सर, त्याचबरोबर युवा कार्यकर्ते योगेश भाऊ कोटकर, त्याचबरोबर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या शारदाताई, आबा आणि सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय, त्याचबरोबर माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा हा जो कार्यक्रम आहे तो सुख आणि दुःख यांचा मिलाप ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. जी 7वीची जी बॅच आहे सर्वच शिक्षकांनी उल्लेख केलेला आहे. मी या ठिकाणी गेल्या वर्षी 14 मार्च 2024 रोजी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो आणि तेव्हापासून या सर्व विद्यार्थ्यांचा माझा परिचय झाला. आपल्याकडं एक पदवीधर शिक्षक कमी असल्यामुळं विषयांची जबाबदारी आम्ही सर्वांनी या ठिकाणी वाटून घेतली आणि ती यशस्वीपणे पार पण पाडलेली आहे. मी स्वतः 6वी आणि 7वीला मराठी विषय शिकवतो. 7वीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवत असताना त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांचं जे पूर्वज्ञान आहे ते अतिशय छान पद्धतीचं होतं आणि त्यांना 7वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं कौतुक अशासाठी करायचं आहे की ते सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय झोकून काम करणारे आहेत. आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी जो आयोजित केलेला आहे, आमचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं कौतुक करतो. दुसरा गुण त्यांचा नम्रपणा, की जो आपले शाळेतील जे इतर विद्यार्थी आहेत 1ली पासून तर 6वी पर्यंतचे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा हा गुण घेतला पाहिजे. नम्र कसं राहिलं पाहिजे, शिक्षकांशी कसं बोललं पाहिजे, सहकार्यांशी कसं बोललं पाहिजे, हे सर्व गुण अतिशय सुंदर असे गुण त्यांच्यामध्ये आहेत. वेळ जास्त झालेला आहे, मी काही जास्त बोलणार नाही. तर या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या जी पुढील वाटचाल आहे त्या वाटचालीसाठी मी सर्वांच्या वतीनं मुख्याध्यापक या नात्यानं त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढेही ते असंच काम भविष्यामध्ये करतील, आपलं नाव वाढवतील, आपलं नाव कमावतील आणि कुठेही गेले तरी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळचे विद्यार्थी आहेत हे आवर्जून ते दाखवून देतील. या सर्वांना मी सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर हळूहळू आपण असं या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातो. आता एक आपल्या सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडते, विशेषतः मुलांची जास्त आवड, मुलांवर खूप प्रेम त्यांचं. म्हणजे आज जरी ते साहेब झाले असते तरी सुद्धा ते आले का ते ना पहिली मुलांची भेट घेणार. या अगोदर मी गेले 9 वर्ष पाहिले त्यांचं का मुलांमध्ये आल्यानंतर ते मुलांमध्ये समरस होते. अशा आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय आरोटे साहेब यांना विनंती करतो का त्यांनी शुभेच्छा द्याव्या. हॅलो, कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हटलं की धड बोलता येत नाही कारण सगळं बोलून झालेलं असतं.
तर एक औपचारिकपणे आजच्या शैक्षणिक वर्ष 2024-25च्या इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांच्या सदीच्या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या वास्तविक पाहता अध्यक्षाला सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या आपल्या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय प्रियाताई पवार, उपसरपंच सन्माननीय रेखाताई कोटकर, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शारदा शिंगाडे, माजी उपसरपंच भास्करराव कोटकर, SMCचे अध्यक्ष सन्माननीय नवनाथ कोटकर, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपले प्रेरणास्थान नेहमी ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन असतं, आपले दोन्ही सेवानिवृत्त शिक्षक RS कोटकर सर आणि DM कोटकर सर. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी तानाजी पांडे, सुमीर, नंतर एकनाथ कोटकर, शाळेचे मुख्याध्यापक गिरी सर, पदवीधर शिक्षक गुंजाळ सर, चव्हाण सर, जाधव सर, गोलांडे मॅडम, बोर्डे मॅडम आणि सर्वांचे आवडते शिक्षक आपले खतोडे सर आणि पालक एकनाथ कोटकर आणि इयत्ता 7वीचे विद्यार्थी, मला वाटतंय सार्थक रवींद्र भालेराव, ओंकार संजय पारासूर, वेदांत दिलीप पांडे, समर्थ नवनाथ दळवी, संकेत दत्तात्रय कोटकर, इकडे प्रीती संजय कोटकर, पायल ज्ञानेश्वर मोटके, नवीनच आलेली कापरेबाई, इकडे आपले समृद्धी प्रवीण कोटकर, समीक्षा शिंदे, कल्याणी कोटकर, संचिता सचिन कोटकर, इकडे बघ प्राप्ती एकनाथ कोटकर, ज्ञानेश्वर कोटकर आणि प्रगती रावसाहेब कोटकर. म्हणजे माझी हजेरी आहे. 1.5 वर्ष झाले प्रमोशन, परंतु हजेरी घ्यायला काय अडचण नाही. तर म्हणजे हे जाऊ दे, पहिलीचं बोलायचं नाव येतं फक्त. आणि विशेष म्हणजे आता म्हणजे माझं मी कौतुक करत नाही, आत्मस्तुती करत नाही, परंतु सर असं झालं की केंद्र प्रमुख झाल्यापासून खरा आनंद मी गमावून बसलोय, खरा समाधान मी हे गमावून बसलोय. जे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आहे तो आनंद नाही, म्हणून माझा दररोज एक तरी चक्कर कुठे फळ होतोच. केंद्र प्रमुख हे लवकर शाळेला सापडत नाही, परंतु मला असं वाटतं मी असं केंद्र प्रमुख असेल तर कुठल्या तरी 8 शाळेपैकी आणि ते काही 18 शाळेपैकी सापडेल. तर आजच्या या 7वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ, आपण निरोप चव्हाण सर मला वाटतं नाही सदिच्छा देतोय त्यांना. कारण निरोप म्हटल्यानंतर काय होतं की एकतर फार तोडून केलं जातं किंवा काय, तर ही मुलं काय फार लांब जाणार नाही, काही फुटावर जाणार. म्हणून आजच्या या सदीच्या समारंभाच्या निमित्तानं या मुलांचं कौतुक सगळ्यांनी केलं. आणि खतोडे सर मला अशी म्हटले, हे मुलं पहिलीला आल्यानंतर कसे होते, चव्हाण सर कसे होते, तुम्हाला फोटो टाकला बघा, यांचा पहिलीचा फोटो मी चव्हाण आपल्या ग्रुपला टाकला. मी सहज म्हटलं आता खतोडे सर म्हटले होते शेवडे बिमडे होते का नाही, परंतु सुंदर होती हे मुलं बघा. पहिलेचा फोटो मी लगेच शोधला आणि आमच्या शाळेच्या ग्रुपला टाकून दिला की ही मुलं कशी होती. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, प्राप्ती आहे, प्रगती आहे, तिकडं मुलं आहेत काही. तर म्हणजे ही मुलं पहिलीला आले तेव्हा सुद्धा अतिशय गुटगुटीत होते, अतिशय सुंदर अशी मुलं होते. आणि खूप या मुलांचं विशेष असं सांगावं वाटतं की जेव्हा चास्कर मॅडम हे विद्यार्थी होते ना, की ही वर्गात काय चाललंय ना, तशी फार धूर्त मंडळी आहे, फार धूर्त. काय चाललंय हे कधीच बाहेर समजून नाही दिलं. 5 वर्ष ह्या वर्गामध्ये काय चाललंय, हाच वर्ग, या वर्गात काय चाललंय हे लवकर आम्हाला सुद्धा समजत नव्हतं, एवढी धूर्त मंडळी. परंतु तितकीच प्रामाणिक, तितकीच समंजस, तितकीच अल्लड, सगळ्या गोष्टींमध्ये ह्या पुढे असले. आणि आजकाल मला वाटतं फक्त NEP मग सांगितलं चव्हाण सरांनी की जे 2020 धोरण आले त्याच्यामध्ये फक्त अभ्यासात हुशार असणं उपयोग नाही, तर कौशल्यामध्ये सुद्धा असणं, हुशार असणं गरजेचं आहे. आणि ही विद्यार्थी त्या पद्धतीनं सगळ्यात बाबतीत पुढे आहे. गॅदरिंग मध्ये सुद्धा त्या पद्धतीनं त्यांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला. आणि याचं कारण म्हणजे सर यांच्या अगोदरचे जे काही यांचे बहीण होते, काही भाऊ होते, हे सुद्धा त्याच पद्धतीने कलागुण संपन्न होते. यांच्यातले जवळजवळ बऱ्याच जणांचे चुलत भाऊ असतील किंवा त्यांचे भाऊ बहीण हे अगोदर होते, त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सदिच्छा देत असताना एकच सांगेल की भविष्यामध्ये खूप शिका. कॉम्पिटिशनचं युग आहे. मुलांच्या बाबतीत तर एक सांगेल की 8वीला गेल्यानंतर
हळूहळू तुम्हाला समज जास्त यायला चालू लागते. म्हणून आपण अभ्यास, आपल्या घरच्यांचा आदर, आपल्या शाळेतील शिक्षकांचा आदर, या सगळ्या गोष्टी ठेवून आपल्याला आपल्या जीवनाची प्रगती साधायची. वास्तविक पाहता तुम्ही अभ्यासात हुशार आहातच, परंतु इतर कलागुणांमध्ये सुद्धा हुशार आहात. तुम्ही कालच यांची जी लगबग आहे, काल मला संजू भेटला. संजू म्हणजे सर उद्या मंडप टाकायचा आहे का? म्हटलं मंडप मला काही समजेल. म्हटलं कशासाठी मंडप? प्रीतीचे पप्पा. तर म्हटलं नाही मला नाही सांगता येणार. म्हटलं मी आताच आलोय म्हटलं. आणि मग आई वडील किती हट्ट पुरवतात मुलांच्या याच्यावर बघा. प्रीतीने हट्ट धरला, संजू म्हणजे विजू आणि संजय आत्माराम त्यांनी लगेच मंडप टाकला. तिकडं संकेतनी पप्पांचा हट्ट धरला, लगेच डेकोरेशनची. इकडं समर्थाने पप्पांना हट्ट धरला, लगेच स्वयंपाकाला येत. म्हणजे या प्रीती प्राप्तीने लगेच पप्पा हट्ट धरला की आमच्या कार्यक्रमाची शूटिंग काढायची. म्हणजे ही मुलं सर्व याच्यावर लक्षात घ्या की आई वडील तुमचा हट्ट पुरवत आहेत. शिक्षकांनी सुद्धा तुम्ही जसे खतोडे सरांकडे जाऊन 50 रुपये मागायचे, खतोडे सर आता सांगायला काही अडचण हे मला पण सोडत नव्हतं. केंद्र प्रमुख झालो तरी सोडलं नाही यांनी मला. बरोबर आहे ना? तर अतिशय म्हणजे आणि सर एक सांगतो आम्ही शिक्षक इथले आपल्या शिक्षकांचा मला हे वाटतो की ही मुलं आपण हे विद्यार्थी असं कधी नाही, हे आपली मुलं आहे स्वतःची. या पद्धतीने सगळे शिक्षक वागत आहेत. आणि म्हणून ह्या गावाची आणि या शिक्षकांची एक नाळ जोडली गेली की एक वेगळेपणा या गावाचा आणि या शाळेचा, या विद्यार्थ्यांचा वेगळेपणा की आपलेपणा कसा असावा. दत्तूने सुद्धा बघितलंय की शिक्षकांचा आपलेपणा कसा असतो, किती आपुलकीपणा असतो. हे सगळं ह्या विद्यार्थ्यांनी पाहिलेले की शिक्षक आपल्याशी कसं वागतात. नाही तर काय होतं सर की शाळा म्हणजे फक्त शिक्षकांनी आलं 10.5 ते 5 शिकवलं असं, परंतु या विद्यार्थ्यांचा आजही ह्या शिक्षकांना सगळ्यांना विद्यार्थ्यांचं सगळं काही पूर्णपणे घरची माहिती आहे, त्यांची कौटुंबिक माहिती सगळी माहिती आहे. आता काल परवा या दोघं हे आपल्या शाळेतले शिक्षक इतर शाळेमध्ये फिरायला गेले. मी त्याचं उदाहरण मी अजून केंद्रामध्ये पण दिलं की तुम्ही असं फिरा. आपल्याला जर आपण या शाळेची आत्मीयता आहे ना सर, नाही तर काय यायचंय वाढला पत वाढू नाही झाला तर नाही झाला, आपल्याला काय इथं नाही कुठेही काम करायचं अशी भावना ठेवून जर शिक्षक राहिले ना तर त्या शाळेची प्रगती होत नाही. परंतु आमच्या या शिक्षकांचं मी उदाहरण इथं शाळेमध्ये दिलं, राजूरच्या शाळेमध्ये दिलं. आता काल तुम्ही रेडे पारसवाडीला गेले, मी तिथल्या मुलांचं भेटलो. आता तुम्हाला सांगतो मी तिथे 1-2 पालकांना एकच सांगितलं, म्हणलं 5वीला आहे ना रेडेच्याच मॅडम आहेत त्यांना. आता 5वीला शिकवायला कोण आहे म्हणलं रेडेच्याच मॅडम आहे. म्हणजे कोण आहे? गोलांडे मॅडम आहे. म्हणजे त्या 2 काय चावते जागीरदार आहे. रेडे गावाचं मी म्हणलं तुम्हाला म्हणलं रेडेच्याच मॅडम आहेत म्हणलं त्यांना शिकवायला, काय अडचण आहे म्हटलं. तर मग संतोष भुजबळ माझे सरपंच वगैरे संतोषला म्हणलं पाहिजे आता तुझ्या वहिनीचं ऐकायचं तुला का नाही ऐकायचं ते पाहून घ्या म्हणलं. संतोष मध्ये पाठवायचं लागेल. म्हणजे पालकांना वेगळ्या भावनेतून आपण जर भावनिक केलं तर येत आहेत निश्चितपणे पट वाढेल. आणि विद्यार्थ्यांना तुम्ही 7वीतून 8वीला जात असं नाही भक्का पाहू नका. गाडीत जाणे येणे येते या सगळ्या गोष्टीने परेशान झाले. तुमच्या मैत्रिणी बघा, तुमच्या काही मैत्रिणी तुमचे काही मित्र बसने जाऊन वैतागले ते सांगतात. पण आता अशी गंमत झाली की न घर का ना गाठ का. तर मग आपल्याला बसने जायचं नाही, मस्त यायचं इथं जे खाली आपण पायऱ्या करून घेऊ तुम्हाला इथंही भेट द्यायला. म्हणून यांना निरोप यायचं नाही सर. आपल्याला सतीच्या दिव्यात आणि सर्व शिक्षकांना मी खरोखर धन्यवाद देईन की एक आत्मीयतेनं आपण पट वाढवण्यासाठी गावामध्ये फिरतायत. सुगावला सुद्धा आता सुगावला आपण 7वीचा निरोप समारंभ तिथे जाऊन आलो. तुम्हाला सगळ्यांना भुका लागलेला, मी एक पाव भाजी जिलेबी खाऊन आलो. तर तुमच्या भुकांचं मला त्यांनी बोलवलं होतं कार्यक्रमाला, पण इथं अध्यक्ष केलं एखाद्याची जर जिरवायचं असेल ना त्याला फक्त अध्यक्ष करायचं. हे मी पण आता गंमत अशी माझ्यावर उलटलं, मी पण हेच करायचो. तर ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांना मी सदिच्छा देतो, फार काही लांबवत नाही. आणि सर्वांना मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब. जिरवायची म्हणून नाही साहेब, म्हणजे पूर्वीचा जो एकमेकातला लढा आहे तो जात नाही.